आज बागेत आलेलो आहे. तामन आणि त्याची फुलं वेधून घेत आहे. अशा प्रकारचे वृक्ष या ठिकाणी अडुळसा पण आहे आणि अडुळसा त्याचबरोबर यामध्ये चंदन आहे आणि अनेक विविध फुलांची झाडं पण या ठिकाणी आहेत लावलेली. आणि अर्जुन आहे, भावा फुलून गेलेला आहे, त्याची शेंग मोठी आलेली आहे, अशी शेंग मोठी भाव्याची. आणि चिक्कू असा फुललेला आहे, मोहर लागलेला आहे भरपूर आंब्याला. ह्या आंब्यावरच आपल्याला असं एक घरटं बांधायचा विचार आहे की रात्री मुक्कामाला. खूप विहंगम दृश्य दिसतं आहे. आणि त्याचबरोबर सीताफळ पण आहे की भिंत चांगली झालेली या ठिकाणी, अशी विविध झाडं लावलेली आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी बघाल तर हा अडुळसा तर खूप मोठ्या प्रमाणात आहे की खोकल्यावर वनस्पती उपयोगी आहे. हा जो कृष्णतरू आहे, या कृष्णतरूचा आयुर्वेदामध्ये कॅन्सरसाठी फार मोठ्या प्रमाणात वापर आहे. आणि त्याचप्रमाणे हा फणस, आता हे फणस हा लक्ष वेधून घेतो आहे. आणि विविध फणसं अशी एक 60 ते 70 फणसं या झाडाला आहेत. आपल्याला या ठिकाणी साधारणतः मार्चमध्ये ते एप्रिलमध्ये आपल्याला काम चालू करावं लागणार आहे. या ठिकाणी समोर दिसतंय, या ठिकाणी आपण बोर घेतलेला आहे. समोरच्या मोकळ्या पटांगणामध्ये आपल्याला 2 ते 3 खोल्या बांधायच्या आहेत. आणि छान दृश्य आहे अशा या ठिकाणी. अजून आपण या ठिकाणी शेवगा आहे, या ठिकाणी तुम्हाला आवळा, हा जो बोरावळा आहे हा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे. आणि हा बोरावळा अत्यंत गोड असतो, असा असतो गोड छान. आणि चिक्कूला चांगले चिक्कू आहेत. आज पहिला बार तोडलेला आहे मी, आणि ह्या बारमुळं आज चिक्कू घरी खाण्यासाठी उपलब्ध आहेत. ग्रुपमधील मंडळींनी माझ्या घरी येऊन चिक्कू घेऊन जावेत. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो आंबा आहे, ह्या आंब्यावर दुसरं घरटं आपण छान बांधू शकतो. की जो कन्सेप्ट आहे की घर असं छान वेगळ्या बांबू हाऊसमध्ये आपल्याला घरावरही हाऊस एक बांधता येईल, अशा प्रकारचा निसर्ग या ठिकाणी फुललेला आहे. आणि समोर आंबा दिसतो आहे, आंब्याला मोहर मोठ्या प्रमाणात आहे, केशर आहे आंबा. तर ह्या बागेमध्ये वर्षातून विविध फळं आपल्याला नेहमीच खाता येतात. बाकी आपण या ठिकाणी अर्जुन वृक्ष बघतो, जो हृदयरोगावर गुणकारी आहे. आणि हा अर्जुन वृक्षाची साल अत्यंत गुणकारी असते. हृदयरोगसुद्धा निवारण होईल अशी औषधी वनस्पती आपल्या बागेत आहे. हा अडुळसा फार भरलेला आहे. ह्यात फुलांमध्ये अनेक प्रकारचा मकरंद असतो, तो पण टेस्टी असतो. तर अशा प्रकारे आपण ही जी वृक्ष आणि वल्ली याला सोयरीक करून गेली 40 वर्षे झालं मी जपतो आहे. तर यावर्षी आपल्याला संकल्प केलेला आहे, आपण जी इच्छुक मंडळी आहे तिथं आपण छान वेलनेस सेंटर उभं करूया. आणि ज्याला कोणाला इच्छा असेल तर पुढल्या आठवड्यामध्ये आपण कधीही येऊ शकतो. तर आपल्याला इथे आलं तर चिक्कू खायला मिळेलच. धन्यवाद.